3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त सोलापुरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। सध्या लोकसभा निवडणुकीचे रणंगण सुरू असल्याने एकमेकांच्या विरोधातील राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या निवासस्थानी आणि कार्यालयासमोर गुढी उभारून संकल्प केले। काँग्रेस भवनमध्ये गुढी उभारून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, गुढीपाडवा हा सण नवसंकल्पांचा आनंदाचा दिवस असून आज या आनंदाच्या गुढीसमोर राज्यातील इंडिया आघाडीच्या विजयाचा संकल्प आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले। आज आमच्या अध्यक्षांनी चेतन नरोटे आणि त्यांच्या सहकार्याने आज इथं गुढी उभारलेली आहे आणि चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्या नुसतेच हिंदू नाही पण मुसलमानही आता एवढे कितीतरी याच्यात सामील झालेले आहेत। या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना हा शुभसंदेश देतो आहोत की हे येणारं वर्ष, येणारे 5 वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे, समृद्धीचे आणि विजयाचे जावो अशा प्रकारची इथं प्रार्थना आम्ही करतो आहोत। नक्की मी म्हणालो की हे येणाऱ्या 5 वर्षामध्ये विजय आम्हाला मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सुरुवातीलाच मी म्हणालो की सुखाची, समृद्धीची आणि विजयाची अशा प्रकारे मी प्रार्थना केली।